शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तुमचं पीक कर्ज या कर्जमाफीसाठी पात्र आहे का? कोणत्या कालावधीतील कर्ज माफ होणार आणि कोणत्या बँकांचं कर्ज या योजनेत समाविष्ट आहे? चला, थोडक्यात संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हंगामी पीक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड KCC द्वारे घेतलेले अल्पमुदतीचे पीक कर्ज पात्र असणार आहे. मात्र सोने तारणावर घेतलेले पीक कर्ज या योजनेत समाविष्ट नाही. याशिवाय अल्पमुदतीच्या पीक कर्जाचं पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित करून मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर झालं असेल तर अशी कर्जेही या योजनेसाठी पात्र असतील. आता कालावधी समजून घ्या. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान वितरित झालेलं कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असावं आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नसावी. अशा कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांच्यासाठी या योजनेत कमाल 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत, सार्वजनिक, खासगी, प्रादेशिक ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून घेतलेली पात्र कर्जे समाविष्ट असतील. यापुढे कर्जमाफीच्या याद्या, EKYC प्रक्रिया आणि नाव यादीत न आल्यास काय करायचं याबाबतही आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत सरकारी अपडेट्ससाठी महाफॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.